नमस्कार. इनसाइड स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे आपल्यासमोर आज घेऊन आलेली आहे. एक तुम्हाला वाटत असेल की नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिले असता, परंतु वाईट वाटतंय की नवीन वर्षाच्या आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच सकाळीच एक दुःखद घटना घडली. पुसदमध्ये श्रीरामपूर येथे राहणारा किरण गोरे, आमच्या परिचयाचा होतकरू मुलगा, जो मंडप डेकोरेशनचं काम करून चांगल्या मार्गावर लागला होता. गेल्या वर्षी त्याचं लग्न झालं होतं व आत्ता अवघ्या 15 दिवसापूर्वीच त्याला गोडशी सुंदरशी मुलगी झाली होती. परंतु न्यू इयर पार्टी, मद्य आणि यात स्वतःची सुद्धा हरवणे. पार्टी करणं, न्यू इयरची पार्टी करणं हे संस्कृती आपली नाही तो. आणि एवढं मद्यपान करायचं की स्वतःला कशीच बुद्धी राहणार नाही, की आकलन राहणार नाही की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, काय करतो आहे आपण. फार दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. काल 1:30 वाजताच्या दरम्यान गाडीचं स्टँड लावण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या अंगावर त्याचीच गाडी पडून एक दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झाला. किती दुर्दैवी. त्यांनी विचार काय केला असेल, नवीन वर्षाचं मला मुलगी झाली आहे, मी असं करेन तसं करेन, कितीतरी स्वप्न पाहिले असेल, कितीतरी प्लॅनिंग केलं असेल. त्या निरागस मुलींनी आपले वडील येतील, आपल्यासाठी काहीतरी करतील असं स्वप्न तिने पाहिलं असेल. एवढंच नाही तर त्या बायकोनी आता काय करायचं. 1च वर्ष झालं तिच्या लग्नाला आणि एका वर्षामध्येच तिच्या आयुष्यात एवढं मोठं दुःख ओढवून आले. वापस येणार का तो गेलेला जीव? खूप होतकरू, खूप चांगला मुलगा होता आणि एवढ्या चांगल्या मुलाचा फक्त आणि फक्त मद्यपान, अतिमद्यपान. आपण विदेशी संस्कृती आजमावतोय, विदेशी संस्कृतीचं अनुकरण करतोय, पण विदेशी संस्कृतीमध्ये ते ड्रिंक घेतात कारण तिथं थंडी खूप असते आणि त्या थंडीच्यापासून आपला बचाव करण्यासाठी ते घेतात आणि ते सुद्धा 30, 60, 90 अशा अल्पशा प्रमाणात डेली घेतात आणि ते त्यांच्या शरीरावर औषधी मेडिसिन म्हणून कार्य करतं. कारण आपण काय करतोय, बॉटलवर बॉटल म्हणजे शुद्ध हरवेपर्यंत आपण बॉटल रिचवतोय आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्यासोबत आपल्या परिवाराला देखील. आज तो गेलेला जीव वापस येणार नाही. ही झाली आपल्या पुसदसारख्या, श्रीरामपूरसारख्या ठिकाणची गोष्ट. तुम्ही विचार करा, अशा पूर्ण भारतभर किती घटना घडल्या असतील. ही संस्कृती आपल्या भारत देशाची नाही हो. आणि हे नवीन वर्षही तसं पाहिलं तर आपलं नाही आहे. परंतु गेलेला जीव वापस येऊ शकत नाही. तरी पण मद्यपान करताना नक्कीच आपल्या परिवाराचा, आपल्या स्वतःचा विचार करा. वाईट वाटत असल्यामुळे आपल्या सगळ्यांसोबत ही बातमी शेअर करते. किरण गोरे याला आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. दुसरं काय म्हणू शकते.